गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली का तयारी? हे बस सगळी तयारीच करते. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज आहे वटपौर्णिमा. सो मस्त घरातलं सगळं आवरून झालंय, मी सुद्धा तयार झाली आहे आणि आता मी पहिले पटकन पूजा करून घेतेय. सगळी पूजेची तयारी इथे आता मी करून घेतली आहे. हा तुपाचा दिवा, अगरबत्ती, इथे काडेपेटी आहे. हे 2 नैवेद्य दाखवणारे आहेत, साखरेचा आणि दूध साखरेचा. बाकी ही फुलं, ही करंडा फणी जी वडाच्या पूजेला लागते ना ती, हा दोरा आणि इथे अष्टगंध घेतले. झाडाची फांदी वगैरे पण आणत नाही ना तुम्ही? नाही, पहिल्यापासून आपल्याकडे घरातल्या देवांची पूजा करतो ना तिथेच पूजा करायची. आता आपण घरीच पूजा करतो ना, मग हातावरती मी असे 7 फेरे घेते दोऱ्याचे आणि ते आपल्या देवालाच व्हायचे. आणि ही जी करंडा फणी आहे ना, एक मला आणली, एक आईला, ती सुद्धा देवासमोर व्हायची. त्याला सुद्धा छान अक्षता, हळद, कुंकू, फुल व्हायचं की आपली पूजा संपन्न. आणि नैवेद्य दाखवायचा छान, याने आरती करून घ्यायची, अगरबत्ती ओवाळायची. अच्छा, तर अशा पद्धतीने तुम्ही पूजा करता दरवर्षी? दरवर्षी अशीच करतो. तेच आहे की मनोभावे पूजा करणं मेन आहे. हो, है ना? घरातल्या घरात असू दे, वडाच्या झाडाच्या इथे जाऊन असू दे, आणि आपलं जे मागणं आहे ते देवासमोर छान हात जोडून मागणं, हे इम्पॉर्टंट असतं. छान पूजा झाली आहे करून. आणि आज माझा आणि आईचा तर उपास आहे. सो जेवायला उपासातच सगळं करणार आहोत. पप्पांना आणि पुष्करला विचारलं तर ते म्हणाले आम्हाला सुद्धा चालेल. सो आज सगळा बेत हा उपासाचाच असणार आहे. त्यासाठी काल रात्री मी साबुदाणा भिजत घातलेला, या भांड्यात सुद्धा साबुदाणा भिजवलाय. कुडून बटाट्याची उपासाची भाजी करणार आहोत, त्यासाठी इथे मी बटाटे ऑलरेडी शिजवून ठेवले आणि बाकी सगळी तयारी करून घेतली आहे. मिरच्या, कोथिंबीर, तूप लागणार आहे, जिरं घेतलंय, दाण्याचं कूट, मीठ, इथे फळं आहेत, राजगिरा लाडू, वेफर्स, फणसाचे गरे. सो असा छान सगळा उपासाचा बेत आहे. आता मी पटापट एक एक करायला घेते लगेचच. आई सुद्धा बाहेर गेली आहे, जरा दही आणायचे, बाकी अजून काही फ्रुट्स मिळाली तर ती घेऊन येते. तर अशा प्रकारे वटपौर्णिमा छान आम्ही घरातल्या घरात साजरी करतोय. दूध सुद्धा एकीकडे तापवून ठेवते. मस्त उपास स्पेशल राजगिरा लाडू आणि दूध. कोणाला? आजी आब्बा ना? उघड. वालच लावू आज तू आम्हाला दाल उघडलं. अरे वाले लावू तू बापरे. मग काय गेलो चालत चालत, जी सकाळी मी चालत नाही ना चालली आहे मी. फाईन घेतला आणि मग दिली. फाईन घेतला आणि मग दिली. नो पार्किंग. बरोबर, आपलीच चूक आहे. काय माहिती होतं तुला मी हे आणणार आहे? आणि हे पुष्कर अंकिताला आम्हाला आला ना तेव्हाच आजी आब्बा कुठे आहेत, आजी आब्बा काय काय आणायला गेले. आज आपला उपवास आहे, आजी आणायला गेले. मला काय आणणार आहे तर मला म्हणतो मला माहिती आजी काय आणणार आहे. असं म्हणतोय आता की मला माहिती आहे. माहितीच होतं ना तुला आजी काय आणणार ते. हे पण हवंय का तुला? घे. अरे घे घे ना, तुझ्यासाठीच आणलंय, तुलाच देणार ना. टॉप द्यायचं राहिलं का नाही झालं? नाही का, मी असे वरून आलो, ते पार्किंगचा सगळा आणि तुझा फेवरेट प्रकार आहे. काय आणलंय? फणसाचे गरे. मला अजिबात नाही आवडत. पुष्करला म्हणजे वास असला तरी तिकडे नाही. वास येतो फक्त. मस्त. वटपौर्णिमेला हेच स्पेशल असतं एकदम. काय माहित, मला पहिल्यापासून त्याचा वास नाही आवडत. हे गरे आहेत ना, रेखा मावशीने पाठवले. ते ठीक आहे, हे ह्याचेच केले. हो माहिती आहे मला, सुकवलेले असतात. पण हो, हे जे मस्त लागतात. एकदा खाऊन बघ. नको, खा तुम्ही. अप्रतिम लागतं. खा तुम्हीच का. हा, आजचा उपास म्हणजे आई आज स्पीड बघ याचा, संपलं पण याचं फास्ट एकदम. फेवरेट. आणि एकदम शांत बसून मनसोक्त खातोय. आणि त्याला शाळेतून आल्या फेवरेट मिळालं. हे घे तुला, तुझा खाऊ. बटाटे ठेवलेत मी याच्यात शिजायला. अजून इथे थोडीशी राऊची करते वेगळी, कारण उपासामध्ये नको ना. खूप आहे तूप, आज सगळं तूप आहे. काय बेस्ट झालंय? काय बनवलंयस? त्याने मला घास बनवला. अच्छा, बटाट्याचा? बटाट्याचा. ओके. कुठे मिळाली? हो, अच्छा, इथे कुठे होती? कपाटावर. बघ केवढी छान होती. उगाच आणली आपण नवीन. काय चूक केली रे आबांनी? काय चूक केली? बाहेरच्या कपड्यात गुंडी तुम्हाला आवडतोस का?
गुंडी तू मला आवडतोस का मग विचारणार ना, तुझे आब्बा आहेत ना ते. नाही मग? अशी आहे की बाहेर आल्यावरती आधी हातपाय धुवायचे, अच्छा. कपडे बदलायचे आणि मग बोलायचं. तर आब्बा डायरेक्ट बोलले तसंच. मग ही अच्छा. चूक आहे ना. बाहेरचे कपडे त्याने काय सांगितलं ओ काय असं बोलता, आधी कपडे तर बदला मग बोला. अच्छा. काचेला लागेल हा ते, तिथे नको मारू, तिथे जोरात नको मारू, हळूहळू खेळ. हे काम याच्यात करायचं. कुठं सही तर हा, आपल्याला जेवढी हवी आहे ना ती ह्याच्यात. तेवढा साबुदाणा त्याच्यात घे, कारण राऊचा घेतलाय. ही राऊची झाली का? ही राऊची झाली. त्याच्यात आपले आता बटाटे मी शिजायला ठेवले, काचऱ्या बटाट्याचे. पण मग तू पण हे करून घेतलेलेस ह्या अंदाजाने. हो हो, ही आपली आई आता आता हा ते- साबुदाणा आहे ना, हे आता दाण्याचं कूट वगैरे एकत्र टाकून तोपर्यंत हे शिजते. मग ते तुपावर घे. शिजलेच वाटतं. हो, शिजताय. खिचडी झाली इथे. आता ही उकडून बटाट्याची भाजी करतो. जिरे टाकले ना यात? हो, जिरे टाकले. मध्ये कमेंट आली होती ना, जिरे चालतंय का उपासाला? नाही, कोथिंबीर चालते की नाही. जिरं चालतो उपासाला, कोथिंबीर चालते की नाही, पण आपण घालतो कोथिंबीर. म्हणजे आज पण खाऊन पिऊन उपास आहे मस्त एकदम. केवढं काय काय आहे, खिचडी आहे, बटाटा भाजी आहे, इथे केळी, ऍपल, फणसाचे गरे, राजगिरा लाडू, वेफर, दही आहे इथे. आब्बा काय म्हणायचे माहितीये का पुष्कर तुझे? काय? आब्बा म्हणायचे ह्या बायकांना ना उपास या शब्दाचा अर्थ ऑब्विसली ना, उपास शब्दाचा अर्थ काय उपास म्हणजे फास्टिंग झालं आणि पाहिजे. उपासाच्या दिवशी भूक पण भयंकर लागते. हो. एरवी थोडस नाव दे, 2 पोळ्या झालं, 5 पोट भरलं. फास्टिंग म्हणजे उपास, म्हणजे काहीच खाल्लं नाही पाहिजे ऍक्च्युली. उलट एरवी आपण कमी खातो, कमी खातो. पण काही जणी करत असतील ना स्ट्रिक्टली करतात तर उपास. कडक उपास. हो करतात. तू आणि आई करत नाही म्हणजे असं नाही की कोणी करत नाही. नसेल. चलो झालं ना. आज जास्त भूक लागली. झालं. मी पटकन एक नैवेद्य दाखवते. फराळ. आज फराळाचं ताट आता माझं तयार झालंय. इथे खिचडी, उकडून बटाट्याची भाजी, वेफर्स, फणसाचे गरे, दही आणि इथे एक केळं ठेवते. पटकन देवाला नैवेद्य दाखवते आणि आपण सुद्धा फराळ करून घेऊया आता पुष्कर. ओके, मस्त. चल. आता येईल बघ राहू पाऊस. तुला हवा होता ना? अरे पाऊस आला येऊ की तर घे, गाड्या आता देते आता तुला. येईल बघ, अंधार आला हे बघ. बघ, बरं झालं बाबा. कपडे पकड. ऑलमोस्ट वाळलेत आता. कारण भरून आलाय ना परत परत पाऊस. भरून आलाय ना. मस्त वाटतंय ना परत. याच्यात काय करायचं? काय करताय? कालचा ब्लॉग बघताय का? मी बघते कालचा ब्लॉग, पण हा तिकडून बंद करतोस तू राहू. नाहीये. मग हे बंद कसं झालं होतंय? ते. आज लेट झाला आई तुला ब्लॉग बघायला. आज मला ब्लॉग बघायला उशीर झाला. बाहेर गेलेली ना आई, हो. त्याच्यामुळे फोन बघणं नाही झालं आज तिचं सकाळपासून. म्हणून आता बघतीये ब्लॉग. आज आपले बरेच व्ह्युअर्स पण बिझी असतील आज सगळ्यांच्या वटपौर्णिमेच्या पूजा. वटपौर्णिमेच्या पूजा, उपास, फराळ. हम्म. आज आणि संध्याकाळी पण उपासच असतो, माहितीये ना? हो का? संध्याकाळी पण आज उपासच असणार तुझं आहे, हा? हा बाबा. हा, तू खाली बस राहू. आबा पंकज हे घे. माझा आणि आधी आईचा फोन अंडे. ठेव. हा, तू आबा, बस तुम्ही इथे. पण फोन ठेवा. हा, फोन नाही बघायचा कोणी. जेवताना नो. जेवताना नो फोन. नाही मी फक्त ब्लॉग एंड होईल आता तेवढं बघते आणि जेवते. मस्त फराळ एन्जॉय करतो आता आम्ही. खिचडी, बटाटा भाजी. आबा मला पण चिप्स मिळाले. मिळाले ना? हा. काय हवंय? काल सारखं आज पण? आज पण आता रोजच करणार. ये भिजून घे, ये मी गाड्या देते. पण आज नाही येते आज. हे बघ, कुठल्या दिवसांत गाड्या? गडगडते पण ढग एवढे नाही येत आता. इथे पण नाही, इथे निळा आहे पूर्ण. हे बघ, या साईडला काळे ढग आहे. हा, आता आणि येतोय इथे म्हणजे आता यातली कुठली असते? फोर्ड ही का रे पुष्कर? हो, ही काय दे त्याला. ठीक आहे. तू ओरा. टाकल्या ना ह्याच्या? खूप गाड्या आहेत. तरी मी किती काढून टाकल्या आणि चांगल्याच ठेवल्या. आता तू काही लागलं तर सांग. मस्त इव्हिनिंग झाली आहे. चहा सुद्धा आमचा पिऊन झालाय. आणि जे दुपारी आम्ही म्हणत होतो की पाऊस पडणार आहे, तेव्हा तर पाऊस नाही पडला, पण आता पाऊस आलाय. सो काल राहू पावसात भिजलेला, तर आज पण त्याचं आई मला भिजायचंय आणि गाड्या घेऊन भिजायचंय. सो त्याला आता मी तिथे गाड्या दिल्यात, छान खाली अंथरून दिलोय, तो खेळतोय. बाकी मी आता माझी पुढची कामं करायला घेते. आज जसं म्हटलं वटपौर्णिमा आहे, सो रात्री सुद्धा जेवायला सगळं उपासाचंच करायचंय, पण त्याआधी जरा बाकी सगळं घरावरती हात फिरवून घेते. भांडी सगळी घासून झाली आहेत, ही पटापट लावून घ्यायची आहेत मला. एक कपड्यांचा ढीग मी ऑलरेडी वाळत घातलाय. थोडेसे कपडे मशीनमध्ये आहेत, सो एकीकडे मशीन सुद्धा लावते. आणि आज एक मेन काम करायचंय, राहूचं मला ड्रेस इस्त्री करायचंय.
आहे स्कूलचा युनिफॉर्म. खरं तर राहुलला सॅटर्डेला सुट्टी असते, पण उद्या स्कूल आहे, सो ते सुद्धा एक काम करायचंय. राहुलला होमवर्क दिलाय, त्याचा तो होमवर्क सुद्धा करून घ्यायचा आहे. अशी बरीचशी इव्हिनिंग रुटीनची कामं आहेत. पटापट आता माझ्या रुटीनला लागतीये. हे राहू, तुला काल त्या काकू भेटल्या होत्या ना ज्यांनी तुझा ब्लॉग बघितला, शूटिंग वाला ब्लॉग. आवडला का ब्लॉग तुझा खूप? सो काल राहू आजी आजोबांबरोबर बाहेर गेला होता स्टेशन गाड्या बघायला. तर तिथे काकू त्यांना भेटल्या होत्या, अनिता ताई त्यांना भेटल्या होत्या. हाय अनिता ताई, मला राहूने आल्यावरती सांगितलं की तुम्ही त्यांना भेटला होतात म्हणून आणि चॉकलेट दिलं, त्यासाठी थँक्यू सो मच. गेले 2-3 दिवस तुम्ही सगळेच बघतायत की राहू ब्लॉग शूट करतोय, सो ती माझ्या सगळ्यांनाच येते आहे आणि त्यांना पण खूप छान वाटलं की अरे राहूला मी ब्लॉगमध्ये बघते आणि आज राहू मला प्रत्यक्ष भेटलाय. थँक्यू. तर अशा प्रकारे सकाळी छान वटपौर्णिमेची पूजा झाली आहे, फराळ झालाय, दुपारी आराम झालाय, राऊचं रुटीन सुरू आहे, आमची सुद्धा रुटीनमध्ये सगळ्यांची वेगवेगळी कामं चालली आहेत आणि आता आपण भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन, बाय. जुनी बॅग आहे ना राऊची मिनी केजीची. राऊचं जे मी घरी अभ्यास करायचं ठेवते ना सगळं, ते या बॅग मध्ये ठेवते. आता त्याला अभ्यासाला बसवते रे जरा. राहू, ए राहू.